आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली। पंतप्रधान मोदींनी स्वागत करताना सांगितलं की 23व्या भारत रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आगमन आनंदाचे आहे। पंतप्रधानांनी नमूद केलं की कामगार आणि दूरसंचार क्षेत्रातील भारत रशिया करारासोबतच आज ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह भारत रशिया व्यवसाय मंचात सहभागी होतील, ज्यामुळे व्यापार संबंध अधिक बळकट होतील आणि निर्यात सहउत्पादन व नवे उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण होतील। मोदींनी युरेशियन इकॉनॉमिक युनियन सोबत मुक्त व्यापार करार लवकरात लवकर साधण्याच्या दोन्ही बाजूंच्या प्रयत्नाबाबतही सांगितलं। तसंच भारत आणि रशियाने दहशतवादाच्या विरोधात लढाईत खांद्याला खांदा लावून सहकार्य केलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधानांनी नमूद केलं की पहलगाम मधील दहशतवादी हल्ला असो किंवा क्रोकस सिटी हॉलवरील हल्ला असो, या सर्व घटनांचे मूळ एकच आहे आणि दहशतवाद हा मानवतेच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे। आज भारत और रूस के 23वें शिखर सम्मेलन में राष्ट्रपति पुतिन का स्वागत करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है। उनकी यात्रा ऐसे समय हो रही है जब हमारे द्विपक्षीय संबंध कई ऐतिहासिक माइलस्टोन के दौर से गुजर रहे हैं। ठीक 25 वर्ष पहले राष्ट्रपति पुतिन ने हमारी स्ट्रेटेजिक पार्टनरशिप की नींव रखी थी। 15 वर्ष पहले 2010 में हमारी साझेदारी को स्पेशल एंड प्रिविलेज स्ट्रेटेजिक पार्टनरशिप का दर्जा मिला। पिछले 2.5 दशक से उन्होंने अपने नेतृत्व और दूरदृष्टि से इन संबंधों को निरंतर सींचा है। आतंकवाद के विरुद्ध लड़ाई में भारत और रूस ने लंबे समय से कंधा मिलाकर सहयोग किया है। पहलगाम में हुआ आतंकी हमला हो या क्रोकस सिटी हॉल पर किया गया कायरतापूर्ण आघात, इन सभी घटनाओं की जड़ एक ही है। भारत का अटल विश्वास है कि आतंकवाद मानवता के मूल्यों पर सीधा प्रहार है और इसके विरुद्ध वैश्विक एकता ही हमारी सबसे बड़ी ताकत है। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर अखेर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेत स्पष्ट आदेश दिलेत। राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचं न्यायालयाने सांगितलंय। कोणत्याही परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नयेत असं स्पष्ट निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेवरील अनिश्चिततेला पूर्वविराम दिलाय। 2 डिसेंबरला झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। नागपूर, संभाजीनगर खंडपीठ किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल, त्यांच्या कोणत्याही आदेशाचा परिणाम निवडणुका लांबण्यावर होऊ नये असं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे। मुंबईतील भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले। मुंबईत भाजपचा महापौर बसवणे ही केवळ अमित साटम किंवा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी नसून ती संपूर्ण पक्षाची आहे असं ते म्हणाले। लोढा यांनी मुंबई महापौर पदासाठी भाजपकडून दावा ठोकताना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचे कौतुक केले। फक्त 100 दिवसात साटम यांनी पक्षासाठी दिलेली मेहनत आणि नेतृत्व गुण वरच्या अमित भाईंसारखे असल्याचं त्यांनी म्हटलंय। पुढे बोलताना लोढा यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केलं। कार्यकर्त्याला तिकीट मिळो अथवा न मिळो, काम करण्याचा आनंद वेगळाच असतो असं ते म्हणाले। मुंबई महापौर निवडणूक ही धार्मिक कर्तव्याप्रमाणे पूर्ण करूया आणि भाजपचा महापौर बसवूया असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे। महाराष्ट्राच्या राजनीतीत नव्या घडामोडींचा इशारा देणारे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले असून देशाच्या पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती बसू शकतो या त्यांच्या विधानाला राजकीय महत्त्व दिलं जात आहे। महायुती सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यात काही वेगळे राजकीय बदल घडू शकतात असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतोय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी महाराष्ट्रात लवकरच अजित पर्व येणार असं म्हटलंय। गेल्या वर्षभरात उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऊर्जावान मंत्री म्हणून काम करत
असून लाडकी बहीण ही त्यांची संकल्पना होती आणि तिची अंमलबजावणीही त्यांनीच केली। या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पाठिंबा मिळाल्याचं मिटकर यांनी सांगितलं आहे। इंडिगो एअरलाइन्सच्या अचानक फ्लाइट बंद केल्यामुळे देशातील महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस स्टँड सारखी झाली आहे। पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कंपनीने पत्रक जारी करून प्रवाशांची माफी मागितली आहे। मात्र अचानक झालेल्या विमानसेवा खंडामुळे प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागलाय। यामुळे पुण्याहून मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या तिकिटांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। पुणे ते मुंबईचा प्रवास करण्यासाठी तिकिटाचे दर 61,000 रुपये, पुणे ते दिल्ली 27,000 रुपये, तर पुणे ते बंगळुरू 49,000 रुपये झालेत। मुंबईहून लंडन प्रवासासाठी प्रीमियम इकॉनॉमी तिकीट 50,000 ते 70,000 रुपये, तर थायलंडसाठी 15,000 ते 30,000 रुपये दराने उपलब्ध आहे। इंडिगोच्या ऑपरेशनल समस्यांमुळे तिकीट दरात झालेली ही असामान्य वाढ प्रवाशांमध्ये संताप निर्माण करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने मध्य रेल्वेने बेलापूर उरण महत्त्वाच्या कॉरिडॉरवर प्रवाशांसाठी एकूण 10 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू केल्यात। यामुळे या मार्गावरील दैनंदिन फेऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार असून सध्या 2 गाड्यांमधील अंतर कमी होणार आहे। नेरूळ उरण नेरूळ मार्गावर 4 अतिरिक्त फेऱ्या, बेलापूर उरण बेलापूर मार्गावर 6 अतिरिक्त फेऱ्या। या उपायामुळे प्रवाशांना सोयी सुविधा वाढेल आणि ट्रान्स हार्बर कॉरिडॉरवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे। या निमित्ताने लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि राजगृह डॉक्टर आंबेडकर यांचे निवासस्थान या प्रमुख ठिकाणी येत असतात। या अनुयायांसाठी पालिका प्रशासनाकडून आवश्यक नागरी सेवा सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे। चैत्यभूमीच्या अशोक स्तंभ परिसरात सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्यात। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री तसेच महत्त्वाचे नेते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे येतात। त्यामुळे या स्तंभाच्या बाजूला मेटल डिटेक्टर बॅग तपासणी मशीन बसवण्यात आली आहे। सध्या परिसरात 70च्या वर पोलीस आणि समता सैनिक दलाचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेत। दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर 500च्या वर पुस्तकांचे स्टॉल्स लागलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणारे अनुयायी मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची खरेदी करतात। पुण्यातील मुंढवा येथील ॲमेडिया कंपनीने न्यायालयात भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की मुंढवा येथील सरकारी जमिनीबाबत उद्योग विभागाने लिहिलेले इरादापत्र पूर्णपणे वैध होते आणि त्याच आधारे स्टॅम्प ड्युटीमधील सवलत घेतली होती। त्यामुळे आता ती रक्कम परत देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने कंपनीने स्पष्ट केलंय। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ॲमेडिया कंपनीने कितीही कहाण्या बनवल्या तरी त्यात तथ्य नाही, अशी कोणतीही सूट देण्यात येत नाही। मुद्रांक शुल्क माफीचे प्रमाणपत्र उद्योग विभागाने दिलेले नाही, अशातच त्यांना नियमाप्रमाणे शुल्क भरावे लागेल। चुकीच्या पद्धतीने कहाण्या बनवतात। खारगे रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कारवाई करू, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। राज्यातील लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। सरकार लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट आताच देण्याची शक्यता आहे। त्यानुसार डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 1 सोडून 2 हप्ते जमा होतील। त्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होतील। बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 30,000 रुपये जमा होतील। डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे, पण आतापर्यंत लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। अद्याप सरकारने याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह। तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।